उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने यंदाच्या हंगामात सपाट भूभागावर प्रथमच 0 अंशाच्या खाली घसरला आहे। राज्यातही गारठा कायम असून शुक्रवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात निचांकी 6 अंश तापमानाची नोंद झाली आहे। राज्यात गारठा कायम राहणार असला तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। लक्षद्वीप आणि मालदीव परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे। दक्षिण अंदमान समुद्रात आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार असून सोमवारपर्यंत या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे। यातच पश्चिमी चक्रवात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे। शुक्रवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 33.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे। दिवसभर वाऱ्यामुळे थंडी जाणवत असून सूर्यास्तानंतर हवेतील गारठा अधिकच वाढत आहे। धुळ्यासह परभणी, जळगाव, गडचिरोली येथे तापमान 10 अंशाच्या खाली आले आहे। राज्यात गारठा कायम राहणार असून तरी 2 दिवसात किमान तापमान हळूहळू 2 ते 3 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे।